हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर आज मी तुम्हाला ढोबळी मिरचीची मसाल्याची भाजी कशी बनवते हे तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा. ओके. तर बघा, मी एक पाव ढोबळी मिरची घेतलेली होती आणि थोडंसं तेल टाकून हे उभं चिरले, थोडंसं तेल टाकले आणि याला थोडं फ्राय करून घेते, थोडं शिजू देते. मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. मसाला लागणारे हे मसाले आहेत. मी एक टमाटर घेतलेला आहे मध्यम आकाराचा आणि मला थोडी सर्दी झालेली आहे आणि हे बेडगी मिरची आहे आणि हे थोडे खडे मसाले आहेत. दालचिनी आहे, लवंग आहेत आणि हे इलायची आहे, मोठी इलायची, आणि हे तमालपत्र आहे. बघू शकता आपली ढोबळी मिरची आता सॉफ्ट झालेली आहे आणि थोडंफार शिजली सुद्धा आहे. तर आता ह्याच याच्यामध्ये पॅनमध्ये आपण मसाले भाजून घेऊया आणि मसाले असे भाजायचे आहेत जसे आपण नॉनव्हेजला भाजतो तसे नाही भाजायचे आहेत. एकदम सिंपल तरीकेने आपल्याला ते मसाले आपल्याला भाजायचे, एकदम हलके ब्राऊन करायचे आपल्याला. खूप जास्त भाजायचे नाही आहेत कांदे. इथे मीडियमच केलेली आहे मी. आता बघा, यामध्ये आपण टमाटर टाकलेले आहेत. याला सुद्धा आपण छान प्रकारे परतून घेऊया. खूप भाजायचे नाही आहेत आपल्याला, एकदम हलके सॉफ्ट करायचे. तुम्ही बघू शकता आता ते टमाटर आणि कांदे भाजून झालेले आहेत आपले. आता आपण हे खडे मसाले थोडं तेल टाकून भाजून घेऊया. आता तुम्ही बघू शकता हे सगळे मसाले मी परत एकदा फ्राय करून घेतो. आता आपले मसाले झालेले आहेत. गॅस बंद करून टाकूया आणि हे थोडं थंड होऊ देऊ. थोडं आलं लसूण सुद्धा घेतलेलं आहे. मी आलं लसूण थोडं टाकलेलं नाही आहे, पण हे थोडं घेतलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपला हा मसाला तयार झालेला आहे. याच्यात मी 3 पळी तेल टाकलेलं आहे. तुम्हाला किती तेल लागते यावर डिपेंड आहे. ह्याच्या यात आपण मसाला घालूया. बघा, आपण पेस्ट केलेल्या मसाल्यामध्ये कसं तेल सुटलेलं आहे. ते आपण याच्यामध्ये सुखे मसाला टाकूया. थोडी हळद, थोडी लाल तिखट. आधीच आपण बेडगी मिरची टाकलेली आहे, जास्त तिखट नाही टाकायचे. थोडा गोडा मसाला आणि थोडी कलरसाठी काश्मीरी लाल मिरची. चवीनुसार मीठ. आता याला आपण छान परतून घेऊया. कसा रंग सुटला आहे आणि वास तर खूपच सुंदर येतो. आता यामध्ये आपण जे पेस्ट केलेली होती ते थोडं पाणी आपण टाकूया. ते मसाला जळला नाही पाहिजे. या मसाल्याला चांगलं शिजू देऊया. ढोबळी मिरची टाकलेली आहे. छान आता मध्यम आचेवर शिजू देऊया. ग्रेव्ही एवढीच असू द्या, जास्त ग्रेव्ही करू नका. बघा किती सुंदर आपली भाजी झालेली आहे. आता यात आपण
कोथिंबीरने गार्निश करूया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणती आणखी रेसिपी बघायची आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. बाय.